दुबईमधला बुर्ज खलिफा आपण लिफ्टनी जाऊ शकतो, पण व्यवसाय चढायचं तर लिफ्टनी जायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. मग सुरुवातीला आपली अचिव्हमेंट करायची, आपल्याला काय करायचं, आपली ध्येय फायनल असावीत, कायम असावीत की मला हे करायचं. पण त्याची सुरुवात ही छोट्यातून करायची आणि छोट्या गोष्टी माणसाला शिकवत 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 मोठ्यापर्यंत पोचवतात. ते ॲटोमॅटिकली पोचत नाही, तर त्या चालूमध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकणं, नाविन्याचा विचार करणं, काही लोकांची मदत घेणं, सगळ्यात महत्त्वाचं की आर्थिक मदतीपेक्षा वैचारिक मदत घेणं, विचारांनी प्रगल्भ असणाऱ्या लोकांचा सहवास हा सुद्धा तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो. मग नवीन उद्योजकांसाठी काय होतं की ध्येय धरताना खूप मोठं धरतात, पण आपण त्या वयाचे आहोत का, आपण त्या अनुभवाचे आहोत का, आणि राहिला विषय तुमचा भांडवलाचा. एखादा व्यवसाय 200 कोटीवरती जाणार असेल तर त्याची सुरुवात ही 150 कोटीपासून होत नाही, त्याची सुरुवात ही 10 कोटीपासून होती किंवा 1 कोटीपासून होती. 1 कोटीचा व्यवसाय 10 कोटीवरती जातो, 10 कोटीचा मग 20 कोटीवरती जातो, 20चा 30, 40, 50. मात्र हा जर 50 कोटीची जंप नंतरचं स्पीड ते जास्त वाढतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.